परमेश्वरा आमच्यावर खूप प्रेम करणाऱ्यांच्या संघातील बाबा, परत एकदा आठवड्याच्या पहिल्या दिवशी तू आम्हाला एकत्र येऊन जी आराधना करण्याची संधी दिलीस. अनेक देशांमध्ये मिळत नाही, अनेक लोकांना मिळत नाही. तू आम्हाला दिलंस म्हणून धन्यवाद देते. आमच्या देशासाठी तुला धन्यवाद. आम्हाला तू आज दिलेल्या मोकळीकीसाठी. जिथं तू उंचावला जातोस, जिथं येशू उंचावला जातो, तो सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो. आज आम्ही सगळे तुझ्याकडे आकर्षित व्हावे, पण मनुष्याकडे नाही, तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून तू आम्हाला साहाय्य कर. पवित्र आत्मा ताबा घे, प्रत्येक विचाराचा ताबा समजण्यासाठी साहाय्य कर. वचन हृदयामध्ये कार्य करू दे. वचनामध्ये देवाची कृपा आहे, ती कृपा प्रत्येकामध्ये करे. येशूच्या नावाने मागतो. प्रभूची स्तुती असो. आज परमेश्वराने आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवाची आराधना करण्यासाठी संधी आपल्याला मिळाली. देवाला धन्यवाद. अनेक ठिकाणी, अनेक देशांमध्ये ही मोकळीकता लोकांना मिळत नाही. इथले नियम तसे आहेत, तिथली परिस्थिती तशी आहे. तर आपल्या देशासाठी देवाला धन्यवाद. आपण 2% ख्रिस्ताला मानणारे असून बाकीचे सर्व लोक इतके चांगले आहेत, तिथे आपल्याला एकत्र येऊन देवाची भक्ती करायला मोकळीकता देतात. कृपा करून नेहमी माझी विनंती असते, बुके टाळ्या नको. नवीन ठिकाणी जातो त्यावेळेस ठीक आहे, मी त्यांचा स्वीकार करतो, कारण त्यांना माहित नाही. आपल्या लोकांमध्ये तरी हे बुके आणि टाळ्या नको, कारण माझं गौरव करण्यासारखं काही नाहीये. सर्व गौरव, सर्व महिना नेहमी फक्त प्रभू येशूला मिळेल. हे माझ्या वडिलांपासून मी शिकलो आणि ते व्हायचं नाही. कारण वचनात लिहिलंय, जो मनुष्याचा आदर मिळण्याची इच्छा करतो, तो मनुष्याचा आदर स्वीकारतो, त्याच्याकडून विश्वास होणार नाही. ते विश्वासाला शत्रू आहे, ते विश्वासाला तडा पाडणार. म्हणून त्या टाळ्या व्यर्थ वाजवल्या तुम्ही. परत एकदा माझा ज्याला ते योग्य आहे. आपण कोण आहोत, आपली जबाबदारी काय आहे, त्या जबाबदारीमुळे आपल्याला दिलेला अधिकार काय आहे, हे देवाच्या लेकरांना समजलं. येशू ख्रिस्ताच्या अनुयायींशी मी आज सकाळी, जर कोणी या ठिकाणी ख्रिश्चन बनण्यासाठी, धर्मांतरासाठी आलेलं असेल, तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही जाऊ शकता, पण हे ठिकाण धर्मांतरासाठी नाही. हे ठिकाण प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करण्यासाठी, त्याचं शिक्षण शिकून जीवनात आचरणात आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड.
आपण कोण आहोत? आपण दत्तक घेतलेले देवाचे लेकरं आहोत. बोला, मी देवाचं लेकरू नाही. खात्री आहे का? आपण देवाचे लेकर आहोत. हे फार मोठं भाग्य आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझे लेकर आहात, आणि आपण हक्काने त्याला म्हणू शकतो, परमेश्वर तू माझा पिता आहेस. शिष्यांना जी प्रार्थना करायला प्रभू येशूने शिकवली, त्याची सुरुवातच ही होती, हे आमच्या स्वर्गातील बाबा. आणि बाप याचं चित्र कदाचित अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे असते. कोणाचा बाप दारुडा, कोणाचा बाप दुसरी बाई ठेवणारा, दुसरा कोणाचा बाप मारका, शिवीगाळ करणारा. बापाची प्रतिमा आपल्या मनामध्ये व्यवस्थित नसेल तर तुझे सर्व प्रतिमा पुसून टाकायची. या पृथ्वीत कधी कोणी पाहिलं नाही इतका चांगला पिता आहे. हालेलुया. तो कसा आहे हे लूक 15व्या अध्यायामध्ये दाखवलेलं आहे. लूक 15व्या अध्यायामध्ये 3 दाखले आहेत. उधळ्या पुत्राचा, हरवलेल्या मेंढराचा आणि हरवलेल्या नाण्याचा. 3 दाखल्यासाठी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याला दाखवतो. पहिला दाखला पित्याला दाखवतो, दुसरा पुत्राला दाखवतो आणि तिसरा पवित्र आत्म्याला दाखवतो. पहिल्या दाखल्यामध्ये, उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये पिता कसा आहे हे आपल्याला समजून येईल. आपली प्रॉपर्टी, आपला हिस्सा घेऊन निघून जातो. लवकर करा, लोकांचं लक्ष तिकडे नाही जायला पाहिजे. तयार हट्टीपणाने निघून जातो. आप दुःखाने त्याला परवानगीही देतो. पण तो त्याला दुरून पाहतो, म्हणजे पिता वाट बघत आहे, असा मुलगा येईल आणि तो त्याची वाट बघत आहे. असं आपल्यासाठी प्रेमाने वाट पाहणारा आपला स्वर्गातील बाप आहे. त्याची ओळख आपल्याला प्रभू येशूकडून मिळते. तो आपला विषय नाही. एक चांगल्या सर्व उत्तम पित्याचे आपण लेखन आहे. हालेलुया. मला माझा स्वर्गातील पिता सर्व उत्तम आहे. सर्वात उत्तम आहे. तुम्ही कोण आहात? देवाचे लेकरं. तुमची जबाबदारी काय आहे? तुमची जबाबदारी काय आहे? प्रगटीकरण पहिला अध्याय. पाच आणि 6 वचन. वाचा ना कोणीतरी मराठीत. प्रगटीकरण पहिला अध्याय 5 आणि 6 वचन. ज्यांना सापडलं त्यांनी लवकर वाचा. हालेलुया. कारण झाला, देवाचे लेकरं झालेत. तुमची एक नेमणूक झालेली आहे.
तुमचं एक अपॉइंटमेंट झालेलं आहे, तुमची एक नेमणूक झालेली. प्रत्येक व्यक्ती ज्याचं तारण झालं त्याची एक नेमणूक झालेली. ज्या कोणाच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या पापांची क्षमा मिळालेली आहे, तुमच्या प्रत्येकाची एक नेमणूक झालेली आहे. बोला, माझी नेमणूक झालेली आहे. काय आहे तुमची नेमणूक? याजक म्हणून तुमची नेमणूक झालेली. काय आहे तुमची नेमणूक? मला याजक म्हणून माझी नेमणूक झालेली. कोण आहे याजक? इब्री लोकासपत्र 5वा अध्याय. प्लीज शांतता पाहिजे मला. 1 ते लोकासपत्र 5वा अध्याय पहिला वचन वाच. देवाकडल्या गोष्टींविषयी माणसाकरिता नेमलेला असतो. जाणे व पापांबद्दल यज्ञ अर्पण करावे. याजक काय करतो? यज्ञ अर्पण आणि त्याचं रक्त घेऊन देवाच्या पवित्र स्थानात जातो, देवाजवळ मध्यस्थी करण्यासाठी. परमेश्वरा, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या आणि तुझ्या लोकांच्या पापांची क्षमा कर. हे याचना करण्यासाठी याजक असतो. जुन्या करारात एकच होता, नवीन करारात आपल्याला सर्वांना देवाने याजक बनवलेला आहे. तुमच्या काहीतरी फायद्याचं ऐकण्यासाठी तुम्ही आज आला असेल, तुम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळावा, तुमचं वैयक्तिक काहीतरी चांगला व्हावा, आज तुम्हाला ते ऐकायला मिळालं. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. ते वार्ता सभेसाठी ठीक आहे, ते ख्रिस्तात नवीन येणाऱ्या लोकांसाठी ठीक आहे. परंतु आपण जे जुने आहोत, आपली वृत्ती मला देवाकडून काय मिळेल ही नसावी, ही बदलली पाहिजे. मला देवाकडून देवासाठी काय केलं पाहिजे, हे देवाची इच्छा माझ्याबद्दल काय, हे आपले विचार आणि प्रवृत्ती असली पाहिजे. ते असं म्हणलं की तुम्ही नेमलेले आहात याजक म्हणून. जुन्या काळात एकच होता, आता आपण सर्व याजक आहोत. कशासाठी? देव आणि मनुष्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी. मला मी याजक आहे, देव आणि मनुष्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी. मनुष्य म्हणजे तुमची गल्ली असेल, मनुष्य म्हणजे तुमचं गाव किंवा तुमचं शहर असेल, तुमचं नगर असेल, तुमचं राज्य असेल, तुमचा देश असेल किंवा सारी दुनिया असेल. आज प्रभू येशू सर्व दुनियासाठी मध्यस्थी करत आहे. हालेलुया. क्षेत्र प्रभू वाढवून देईल. जसं जसं आपण मध्यस्थीमध्ये विश्वासूपणा राखतो, परमेश्वर आपलं क्षेत्र वाढवून देईल. मध्यस्थी करण्याचे क्षेत्र. माझ्या सेवेच्या सुरुवातीला क्राइस्ट फॉर महाराष्ट्र होता. त्यावेळेस हृदयात ओझं महाराष्ट्राचा होता. नंतर परमेश्वराने ते ओझं वाढवलं आणि पूर्ण देशासाठी केलं. क्षेत्र परमेश्वर वाढवून देईल. पण देव आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी तुम्ही आहात. परमेश्वर अब्राहमाला सांगून सोदोम आणि गोमोराकडे निघाला होता. ठरवला होता मी नाश करणार, तर त्यांचे पाप माझ्यापर्यंत पोहोचले नाही. देवाविषयीची ही गोष्ट कधी कधी आपण लक्षात ठेवत नाही की परमेश्वर न्यायाधीश आहे. जगाचा तो न्याय करतो आणि दंड करतो. तेच पाप जर तुम्ही करत असाल तर देवाने तुम्हाला का सोडा? जगाचे लोक पाप करतात, देव त्यांचा न्याय करतो आणि दंड करतो.
तुम्ही मंडळीतले लोक तेच पाप करत असाल तर देवाने तुम्हाला का सोडत? का नाही? परमेश्वराची इच्छा असते की आपण स्वतःहून समजून बदलावं, किंवा परमेश्वर दुसरा मार्ग पाहतो, शिक्षा पश्चातापाला संधी देतात. शिक्षा करतो यासाठी की आपण पश्चाताप करावं. जास्त गोंधळ लेकरू करत असेल तर प्लीज बाहेर घेऊन जा, लगेच बाहेर घेऊन जायचं. हालेलुया. आणि जर तसाही नाही तर जगासारखं तुमची शिक्षा होईल, तुमचाही दंड होईल, कारण तो न्यायी न्यायाधीश आहे. बोला, तो न्यायी न्यायाधीश आहे. हालेलुया. विसरू नका कधी. म्हणून कसंही वागायला काही मोकळीकता नाही. तो संधी देतोय, त्याच्या चांगुलपणाला तुच्छ मानू नका. त्याचे चांगुलपणा आपल्याला पश्चातापाला संधी देते. कोणाची निंदा करायची, कसंही वागायचं, काय होत नाही म्हणजे पचवून गेला नाही. परमेश्वराने आपली शिक्षा राखलेली आहे तुम्हाला पश्चाताप करायला संधी मिळण्यासाठी. नाही तर शिक्षा होईल पश्चाताप होण्यासाठी, नाही तर मग तुमचा दंड होईल. हे देवाची पद्धत आहे. परमेश्वर निघाला सोदोम आणि गोमोराकडे त्याचा नाश करण्यासाठी. आम्हाला माहिती आहे माझा पुतण्या तिकडे आहे, त्याची बायको आहे, त्याचे लेकर आहे. अब्राहम काय केला? परमेश्वर चाललाय सोदोमाकडे, अब्राहम जाऊन सोदोम आणि परमेश्वराच्या मध्ये उभा आहे. हा मध्ये उभा राहणारा आहे, मध्ये उभा राहणारा आहे. देवाने त्याला ढकलून दिलं नाही, तो देवाचा मित्र आहे. देवासमोर त्याला महत्व आहे, वजन आहे. आपणही तसं बनलं पाहिजे. याजक म्हणून मध्यस्थी करताना ज्याला प्रभू आदर करतो, ज्याला प्रभू महत्व देतो, असा व्यक्ती बनलो पाहिजे. अब्राहमाने त्याच्याकडे 4 वेळा विनंती केली, शेवटी 10वर आला. 10 लोक असेल जे नीतिमान आहेत तर तू त्या शहराला माफ करशील? तो म्हटला हो, मी परमेश्वर म्हटला हो मी करेन. 10ही निघाली नाही. आणि शेवटी आपल्याला माहित आहे 4 जण वाचले, त्यातली एक मागं वळून पाहिली आणि मिठाचा खंबा झाला. मध्यस्थी कोण आहे? मध्ये उभा राहा. तुमच्या घरातलं कोणी व्यक्ती असेल, त्याच्या पापामुळं तो देवाचा दंड भोगून मरत असेल, भयंकर आजारी असेल, तुम्ही मध्ये उभा राहू शकता. परमेश्वरा क्षमा कर त्याला, तू त्याचा करू नको, तू त्याचा नाश करू नको, त्याला प्रभु आपको यीशु मसीह का वास्ता है, यीशु के लहू का वास्ता है. माझ्यामुळं, त्याच्या रक्तामुळं, त्याच्या नावामुळं प्रभू तू त्याला क्षमा कर आणि तू त्याला व्यक्ती, गाव, शहर, राज्य, देश हे मध्ये अनेक जण आपण बायबलमध्ये पाहतो, त्यांच्यामध्ये आणि देवामध्ये उभा राहणार. हालेलुया. क्षमा मिळण्यासाठी, दया मिळण्यासाठी, आशीर्वाद मिळण्यासाठी जे काही असेल तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. आज आपला देश निवडणुकीतून चाललेला आहे. जे काय आज निकाल लागणार पुढच्या 5 वर्षावर त्याचा परिणाम होणार. मला माहित आहे देवाच्या लोकांनी जर प्रार्थना केली, मनापासून प्रार्थना केली, त्याला फार मोठी गर्दीची पण गरज नाही, 2 किंवा 3 जण एक मनाने प्रार्थना केली तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला सुशासन मिळेल. कोणी तिथं निवडून येऊ दे,
मी राजकारणी व्यक्ती नाही म्हणून मला कोणाशी मतलब नाही, मला देवाशी मतलब आहे. कोणी निवडून येईल तो माझा प्रधानमंत्री, तो माझा अधिकारी, त्याला पूर्ण सन्मान आणि आदर माझ्याकडून मिळेल. हालेलुया. त्याच्या माग अधिकार करणारा माझा देव आहे, मला माहिती आहे. जर आपण प्रार्थना केली नीट तर देवाचं नियंत्रण त्याच्यावर असं. सोपं नाहीये 140 कोटी लोकांचा देश सांभाळणं, सोपं नाही. अनेक समस्या आहेत, अनेक गोष्टी आणि समस्या वाढतच चालल्या. पाणी टंचाई वाढत चालले, रोग वाढत चालले, गरिबी एका ठिकाणी वाढत चाललंय, दुसरीकडे श्रीमंती वाढत चालली. काही लोक श्रीमंत होत चालले, काही लोक गरीब होत चालले. या सगळ्या गोष्टीसाठी परमेश्वर त्यांना बुद्धी देईल जर आपण प्रार्थना करू. तुमची जबाबदारी आज तुम्हाला आठवण देण्यासाठी परमेश्वराने आज मला इथं पाठवलेलं आहे. दर रविवारी टाळ्या वाजून हालेलुया प्रेज लॉर्ड म्हणून गाण्यासाठी नाही. आपल्या जीवनाचा काहीतरी उद्देश आहे देवाकडून. तुमची नेमणूक आहे आज याजक म्हणून, त्याच्यासाठी देवाने तुम्हाला अधिकार दिलाय. जे काय दोघं तिघं मिळून प्रार्थना कराल, परमेश्वर त्यांच्यासाठी ते करेल. जे काही दोघे किंवा तिघे मिळून या पृथ्वीत बांधतात, स्वर्गातून बांधलं जाईल. ते मोकळं केलं करतील, स्वर्गातून मोकळं केलं जाईल. जे काही असा अधिकार तर बिडेनकडे पण नाहीये. अमेरिकेचा प्रेसिडेंट बिडेनकडे पण इतका मोठा सामर्थ्य आणि अधिकार नाहीये जे देवाच्या मंडळीकडे आहे. हालेलुया. आपण गुडघ्यावर जाऊया आणि प्रार्थना करूया. ओळखा तुम्ही कोण आहात. मी देवाचं लेकरू आहे, येशूच्या रक्ताने विकत घेतले. तुमची नेमणूक झालेली आहे. प्रभू मी नेमलेला आहे याजक म्हणून, देव आणि मनुष्यामध्ये उभा राहण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी. माझी प्रार्थना सारी दुनियावर प्रभाव करणार आहे, दुष्टदूताला रोखणार आहे, देवाच्या आत्म्याला मोकळीकता देणार आहे. ही जबाबदारी मी स्वीकारत आहे. जबाबदारी स्वीकारताना तुमचा अधिकार तुम्ही जाणून घ्या. शैतान तुम्हाला सांगतोय तुम्ही कोणी नाही, तुम्ही छोटे आहात, निरुपयोगी आहात, काही महत्वाचे नाही तुम्ही. तुम्ही देवाचा लेकरू म्हणून फार महत्वाचा व्यक्ती आहे. तुम्ही अजून एक व्यक्ती संगती, पूर्ण 100 करोड नाही, एक व्यक्ती संगती मिळून प्रार्थना कराल एक मनाने, तर स्वर्ग पृथ्वीला हलवून टाकेल. हालेलुया. आमेन. लक्ष द्या माझ्याकडं. फक्त 18वा अध्याय, अठरा आणि 19 वचन. मुलाला पटकन वाच.
हालेलुया. माझ्याकडे लक्ष द्या. देवाच्या लेकरांचा अधिकार 18व्या वचनात दाखवलेला आहे आणि 19व्या वचनामध्ये तो अधिकार कसा कार्यरत होईल हे दाखव. 18व्या वचनात अधिकार तुमचा जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल स्वर्गात मोठ्या राजकीय गोष्टी आल्या, छोट्या वैयक्तिक गोष्टी पण आल्या, पण ते अधिकार कार्यरत कसा होणार ते 19व्या वचनामध्ये. जर तुम्ही पृथ्वीत कुठल्याही गोष्टीबद्दल एक मनाचे व्हाल आणि मागाल तर पिता त्यांच्यासाठी ते करेल. कसं कार्यरत होईल? ज्यावेळेस आपण बोला एक मनाचे. एक मनाचे. एक मनाचे म्हणजे काय? आता एखादी व्यक्ती आणि मी एक मनाचे होऊ शकते, माझं आणि समजा अतिशय शत्रू एक असेल, त्याचा नाश व्हावा, एक मनाची. त्या एक मनाच्या प्रार्थनेने काय होणार आहे? एक मनाचे, आपल्या दोन मनाचे नाही, आणखी दोन महत्वाच्या गोष्टी. एक पवित्र आत्म्याशी एक मन आणि दुसरं वचनाशी एक रूप. वचनाशी एक रूप आणि पवित्र आत्म्याशी. वचन आणि पवित्र आत्म्यामध्ये कधीच भिन्नता नाही. जर माझा आणि जो माझ्या संगती प्रार्थना करणार आहे त्यांचा पवित्र आत्म्याशी आणि वचनाशी ऐक्य नाहीये तर ती प्रार्थना व्यर्थ. म्हणजे आपल्याला एक मनामध्ये आणणारा पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्म्याची इच्छा, पवित्र आत्म्याचं मन आहे देवाचं मन. त्याच्याने ज्यावेळेस आपण प्रार्थना करू, जे काय बांधू स्वर्गातून बांधलं जाईल, जे काय सोडवू स्वर्गातून सोडवलं जाईल. हालेलुया. हालेलुया. अधिकार काय आहे समजलं? अधिकार कार्यरत कसा होणार? एक मन. एक मनाने म्हणजे फक्त प्रार्थना करणारे दोघं नाही, पवित्र आत्म्याशी आणि वचनाशी. आता एक फार महत्वाच्या गोष्टीकडे येतो. इतर काही ठिकाणी पण शिकवलं. तुम्हाला आणि मला परत ह्या गोष्टी समजणं आवश्यक आहे. मला परत लक्षात येणं आवश्यक आहे. तुम्हाला या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. हालेलुया. किती जणांना माहित आहे की प्रार्थना फार प्रभावशाली आहे? हात दिसू द्या, मला सरळ दिसू द्या. बोला माहिती सांगते, प्रार्थना फार प्रभावशाली. चुकीचं. तुम्ही चुकीचं बोलता. समजलं? कारण देवाचं वचन तसं नाही बोलत. हे वचनाचा तुकडा आहे. काय आहे? वचनाचा तुकडा. आणि वचनाचा तुकडा घेऊन आपण मिरवतो. वचन काय सांगतंय? वाचा याकोबाचं पत्र 5वा अध्याय 16 वचन. हा, बोला माहिती, न्यायीची कार्यकारी प्रार्थना फार प्रबळ होते. फार प्रबळ. काय केलं आपण? वचनाचा तुकडा घेतलो, प्रार्थना फार प्रबळ होते. काय केलं आपण? वचनाचा तुकडा घेतला. वचनाचा तुकडा तलवार बनत नाही आणि तुकडा तलवारीने युद्ध लढू शकत नाही. शत्रूकडे पूर्ण तलवार आहे, तुमच्याकडे तुकडा तलवार आहे, काय होईल?
म्हणून हे तुकडे वचनं ठेवू नका. असे अनेक तुकडे वचन आहेत. जसं अहो कष्टी व बाराक्रांजनो तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. तुकडा. पुढं काय लिहिलंय? माझं जूळ घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. तो वगळला. असे ख्रिस्ती लोक तुकड्यावर जगतात आणि म्हणून कुपोषण आहे त्यांच्यामध्ये. पूर्ण वचन काय? न्यायीची कार्यकारी प्रार्थना करा. कोणाची प्रार्थना प्रबळ आहे? न्यायीची. कोणाची प्रार्थना प्रबळ आहे? बघा, समजण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करो. न्यायी शब्दासाठी ग्रीक मध्ये 2 शब्द आहेत. डायकायो आणि डायकायोस. डायकायो म्हणजे दिलेला न्यायपणा, ठरवलेला न्यायपणा, जे आपल्याला तारणाच्या वेळेस मिळते. पापी आहोत, गुन्हेगार आहोत, पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपली शिक्षा स्वतःवर घेतल्यामुळं आपल्याला काय ठरवलं जात आहे? रेंडर्ड रायचुअस. न्यायी ठरवलेला आहे. न्यायी नसताना क्षमा करून न्यायी ठरवलेलं. डायकायो. याकोबाचं पत्र 5 अध्याय 16व्या वचनामध्ये, प्रगटीकरण 19 अध्याय 8व्या वचनामध्ये, आणि असं 2-4 ठिकाणी शब्द वेगळा आहे. डायकायोस म्हणजे कृतीत न्याय. कसा न्याय? आचरणात. कोणाची प्रार्थना प्रभावशाली आहे? जो नावाने न्यायी नाही, जो कामाने न्यायी. कोणाची प्रार्थना प्रभावी आहे? कोणता न्यायी? तो फक्त नावाने नाही, जर कामाने. त्याची प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. खूप मोठा फरक आहे. स्वतःबद्दल विचार करा. देशाला गरज आहे की तुम्ही प्रार्थना करावी, आणि तुमची प्रार्थना प्रभावशाली व्हावी, तर तुम्ही न्यायी असावं, हे आवश्यक आहे. हालेलुया. हा, तुम्ही सगळे न्यायाने न्यायी आहात. तारणाच्या वेळेस तुम्हाला न्यायी ठरवलेला आहे, परंतु तो न्यायपणा चालणार नाही. प्रार्थनेमध्ये जो न्यायपणा पाहिजे तो कृतीने, वागणुकीने न्याय. बायबलमध्ये पहा, जितके लोक मध्यस्थी करतात आणि त्यांचं उत्तर देवाकडून मिळतंय. अब्राहम, गिदियोन, एलिया, मोशे, दानियल, हे प्रार्थना झाल्यानंतर पश्चाताप करून तेव्हा मला क्षमा कर, आणि मग प्रार्थना करणारे, आणि मग बाहेर गेल्यानंतर परत तेच पाप करणारे लोक नव्हते. लक्ष आहे सगळ्यांच्या माझ्याकडे? दानियेलाची प्रार्थना देवाने ऐकली, इस्रायलाला सुटका दिली. मोशेची प्रार्थना देवाने ऐकली, इस्रायलाला नाश करण्यापासून थांबवलं. इब्राहिमाची प्रार्थना देवाने ऐकली, गिदियोनाची प्रार्थना देवाने ऐकली. एलियाची प्रार्थना ऐकून पाऊस थांबवला, नंतर एलियाची प्रार्थना ऐकून पाऊस वाढला. हे ते लोक नव्हते जे प्रार्थनेत आल्यानंतर किंवा ज्यावेळेस प्रार्थनेला बसल्यावर त्यावेळेस न्यायी, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, आणि नंतर बाहेर निघाल्यावर काही बोलतात, काही विचार करतात, काही वागतात. हे नावाने न्यायी नव्हते, हे वागणुकीने न्यायी होते. आणि म्हणून त्यांना देवासमोर उभा राहायला वजन आहे. हालेलुया. परमेश्वर त्यांना महत्व देतो, आणि त्यांची प्रार्थना प्रभावशाली होती. आज आवश्यक आहे भारताला अशा लोकांची, ज्यांची प्रार्थना प्रभावशाली आहे
आणि त्यांची प्रार्थना प्रभावशाली होण्यासाठी त्यांचं जीवन, त्यांचं वागणूक न्यायीपणाचं असणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. डबल जीवन चालणार नाही, दुहेरा जीवन नाही चलेगा. सामान्य जीवन 10 आज्ञा पाळत आहे, परंतु विचारांमध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये नाही. त्या 10 आज्ञेने तुम्ही न्यायी ठरत नाही. 10 आज्ञा पाळणाऱ्या शास्त्री पुरुषी लोकांना उद्देश करून प्रभू येशू म्हटलं, तुमचं न्यायी पण त्यांच्यापेक्षा अधिक असल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश करणारच. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला, वागणुकीत न्यायी, विचारात न्यायी, बोलण्यात न्यायी. न्याय म्हणजे कसं? सर्व देवाच्या वचनाप्रमाणे, मत्ते 5:6-7 प्रमाणे उजवीकडे डावीकडे न हटता सरळ चालणारा. काही वाकडेपणा नाही त्याच्यामध्ये, त्याच्या विचारात नाही, त्याच्या भावनेत नाही. तोंडाने सिस्टर म्हणायचं, मनात खूप भावना. पैसे खर्च करायचे पण मनात मलाच नेहमी खर्च करावं लागते. असे कटुनीती नाही त्याच्यामध्ये, सरळ आहे तो. तो न्यायीपणा जो योसेफ मरियेच्या पतीमध्ये होता. त्यांना समजलं, अरे होणारी बायको घडत नाही. त्याला माहित नाही देवदूताने सांगितलं ते काय काय झालं. मला असं समजलं असतं तर पहिलं माझ्या मनात काय विचारलं असतं माहिती? मी मर्डर करीन. काय विचारलं असं? जो कोणी आहे माझ्या होणाऱ्या बायकोशी लफडा करणारा, त्याचा मी काय करेल? मर्डर करीन. सोडणार नाही. सगळ्यांसमोर तुझा उघड तमाशा करेल, तिचं दगडफेक करून मारला जाईल ती, हे मी खात्री करून घेईन. पण योसेफ नाही आहे. अजून नवीन करार येशूचं शिक्षण आलं नाही तरी तो न्यायपणाने वागत आहे. तो म्हणत आहे मी तिला गुपचूप सोडून देईन. किती क्षमा, मनात काही कडूपणा नाही, किती खरं प्रेम, मी तिला गुपचूप. हे न्यायीपणा. अशा न्यायीची प्रार्थना प्रभावशाली. हालेलुया. असे जास्त लोक नकोय. 2-4 जरी असले ना पूर्ण देश हलून जाईल. सैतानाचं कार्य देशात चालणार नाही. सैतानाची योजना पाडले जाईल. देवाच्या राज्याचे, देवाचं राज्य, देवाच्या सेवा पूर्ण मोकळं होऊन जाईल. आराधना पूर्ण मोकळं होऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. गुडघ्यावर प्रार्थना करूया. आणखीन आपल्याला थोडं ऐकायचं, त्यानंतर मी संपवणार. गुडघ्यावर प्रार्थना करू. ते खुर्चीवर बसले उभा राहू शकतो. त्या खुर्चीवर बसले उभा राहा. खाली बसले गुडघ्यावर प्रार्थना करूया. प्रभू फक्त नावाने न्याय, माझं बोलणं, वागणं, विचार ज्या न्यायीपणापासून फार दूर आहे. म्हणून मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या देशासाठी प्रार्थना करतो तर त्याचा प्रभाव होत नाही. माझी प्रार्थना कमजोर पडते. अन्यायाचे बंधन तुटू द्या. अन्यायाचे बंधन तुटू द्या. बुद्धीमध्ये, शरीरामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये, तोंडामध्ये अन्यायाचे बंधन तुटू द्या. व्यभिचाराचे बंधन, संशयाचे बंधन, राग, द्वेष, कडूपणा, हेवा,
अन्यायाच्या बंधनं तुटून द्या देशाच्या नावाने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. महत्वाची गोष्ट शिकलो. कोणाची प्रार्थना प्रभावशाली आहे? बसा ना. तुकडे वचन घेऊन चालू नका आता. पूर्ण वचन घ्या. गायीची प्रार्थना, कार्यकारी प्रार्थना फार प्रभावी आहे. प्रेज द लॉर्ड. देशाला तशा प्रार्थनेची गरज आहे. जे देशाला तुम्ही न्यायी असावा, नावाने नाही कामाने न्यायी असावा, हे आवश्यक आहे. प्रभूला प्रार्थना करायचं, प्रभू माझं जीवन बदल आता, मला न्यायीपणाने जीवन जगायचं आहे. माझ्या वागणुकीत मला न्यायी बनायचं, माझ्या विचारात मला कसं असलं पाहिजे. हालेलुया. ढोंगी म्हणत नको. विचारात काहीतरी, वागणुकीत काहीतरी. विचारात आणि वागणुकीत एकसारखं न्यायी मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवट करत आहे फार महत्वाच्या काही गोष्टी बोलून. पहिली गोष्ट, तुमच्या न्यायीपणामुळे तुमच्या कुटुंबाला, तुमच्या देशाला, पूर्ण जगाला, करोडो लोकांना आशीर्वाद मिळू शकतो तुमच्या न्यायीपणामुळे. परमेश्वर इतिहासाचा देव नाहीये. त्याचं नाव आहे मी आहे जो मी आहे. तो वर्तमान काळातला देव आहे. मी इतिहास सांगू शकतो. माझ्या तरुणपणात एवढं वजन मी उचलत होतो, एवढं मी धावत होतो, एवढं मी करत होतो. इतिहास आहे ते. देवाने जे मोशेच्या काळात केलं, जोसेफाच्या काळात केलं, दानिएलाच्या काळात केला, तो आजही करायला समर्थ आहे. मला देव समर्थ आहे. तो युगानुयुग सारखाच आहे. हालेलुया, 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 हालेलुया. Amen. Praise the Lord. असं होऊ देऊ नका की तुमच्या टाळ्या जास्त, प्रार्थना जास्त येतं आणि घरी गेल्यानंतर दोन वाक्याची प्रार्थना. इथं कमी तरी तिथं जास्त पाहिजे. हालेलुया. या व्यक्तीला आपण प्रार्थनाशील म्हणू, दुसऱ्याला आपण ढोंगी म्हणू. त्याची प्रार्थना टाळ्या वाजवून इथं जास्त आणि घरी काहीच नाही. तो कोण आहे? ढोंगी. मनुष्याला दाखवण्यासाठी करणार. ज्याची प्रार्थना तिथं इथल्यापेक्षा खूप जास्त आहे, तो खरा प्रार्थनाशील आपण त्याला म्हणू. प्रेज द लॉर्ड. तुमच्या न्यायीपणाने तुमच्या कुटुंबाला, तुमच्या देशाला, हजारो करोडो लोकांना आशीर्वाद मिळू शकतो. एक कवळा तरुण 17 वर्षाचा, कोण कोण आहे या ठिकाणी? 16-17 वर्षाचे कोण कोण आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या वयाचा, भयंकर अडचणीत देवाने त्याला पडू दिलं, परंतु त्या सर्व परिस्थितीत तो वागणुकीत न्यायी राहील. त्याने कधी आपल्या बापाला दोष लावला नाही. मला पाठवलं माझ्या भावांना डब्बा देण्यासाठी, की आपल्या भावांना दोष लावला नाही. तसे भाऊ माझे माणूस मारण्यासाठी माझ्यावर उठले. कोणाजवळ कुरकुर केली नाही. मला माहिती का माझ्या घरात काय आहे, माझ्या बापाची इस्टेट किती आहे, आणि आज माझी अवस्था अशा काय आहे, माझ्या भावांमुळे आहे. असा कोणासमोर चाड्या चुगल्या नाही केल्या. जे आपण पटकन 2 मिनिटात करतो, काय झालं की लगेच चाड्या, लगेच चुगल्या, लगेच सांग त्याला, सांग त्याला, सांग. योसेफाचा न्यायीपणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला माहित आहे, माझा देव माझ्या जीवनामध्ये काहीतरी करत आहे. हालेलुया.
हालेलुया. मला माझ्या देवाला माहित असल्याशिवाय माझ्या जीवनात काही होत नाही. पुन्हा मला माझ्या देवाला माहित असल्याशिवाय माझ्या जीवनात काही होत नाही. आणि देवाने काही होऊ दिलं तर ते माझ्या चांगल्यासाठी आहे. देवाने काही होऊ दिलं तर ते माझ्या चांगल्यासाठी आहे. हे कोणाचे विचार आहे? योसेफाचे. प्रेज द लॉर्ड. न्यायी. तुम्हाला माहिती आहे त्याच्या काळामध्ये योसेफ 10 आज्ञा दगडाच्या पाठीवर परमेश्वर लिहून देतो. पहिले 4 तर देवासंबंधी आहे. 5वा वडील व आईचा सन्मान कर. 6वा खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटं बोलू नको, लोभ धरू नको. हे देवाच्या हाताने लिहिलेल्या आज्ञा पण नाही. देवाने लिहून दिलेल्या आज्ञा देण्याची गरज नाही. मनुष्याला निर्माण करतानाच प्रत्येकाच्या मनुष्या हृदयामध्ये देवाने त्याची आज्ञा दिली. तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देवाने त्याची आज्ञा दिली. हालेलुया. कवळा तरुण घरापासून दूर, कोणी पाहिलं नाही, चांगला दिसायला सुंदर, शरीराने तगडा. त्या काळचे मोठे मोठे अधिकारी म्हातारे असायचे आणि त्यांच्या बायका तरुण. किती लग्न केलं तरी चालतंय. तरुण बायका का? कुठल्या त्यांच्या पार्टीला जाताना संगती घेऊन जाण्यासाठी दाखवायला माझी बायको किती सुंदर आहे. मोठा अधिकारी त्याची बायको तरुण आणि सुंदर ही लागली योसेफाच्या नाव. कोणी नाही पाहिला, नियम नाही, आज्ञा नाही, पाप करू नको. पण अशा कडूपणामुळे हे सगळं माझ्या विरोधात चाललंय, सगळं माझं वाईटच होत चाललंय, मला जाऊ दे, मी मजा मारतो म्हणून त्याने मजा नाही. काय म्हटलं माहिती? मी देवाविरुद्ध हे दुष्टपणा करणार नाही. कसा आहे तो? विचारात, बोलण्यात, वागण्यात न्यायी. विचारात, बोलण्यात, वागण्यात न्यायी. आणि म्हणून त्याचं पूर्ण कुटुंब दुष्काळामध्ये मरण्यापासून देवाने त्याच्याद्वारे वाचवलं. मोठा दुष्काळ पडला, 7 वर्ष खायला कुठंच काही नाही. योसेफाच्या द्वारे देवाने त्यांना वाचवलं. पूर्ण मिस्र देश सगळीकडे पाणी सुकून गेला, कुठेही पीक येत नाही. सगळे त्याच्या अगोदरच्या 7 वर्षाच्या समृद्धीच्या काळात कोठारात साठवून ठेवलेल्या धान्याच्या द्वारे सगळ्यांना पुरवलं. पूर्ण देश वाचला. कोणामुळं? एक न्यायी माणसामुळं. बोला माझ्या न्यायी माणूस. परत बोला न्यायी माणूस. तिसऱ्यांदा बोला न्यायी माणूस. मनात समजून बोला न्यायी माणूस. फक्त नावाने, फक्त नावाने काड्या चुगल्या नाही, दोष लावणं नाही, कडूपणा नाही, सुंदर स्त्री पाहून मोहित होणं नाही, किती परीक्षा आली तरी पळून जाणारा न्यायी. असे न्यायी देवाला पाहिजे. आज दुपारी तुम्ही तसे न्यायी होऊन देवाला पाहिजे नाही. लगेच पाप पाहिलं की घसरून पडणारे नाही, छोट्या छोट्या संकटात लगेच निराश कुरकुर होणारे नाही. न्यायी पाहिजेत योसेफासारखे. हालेलुया. तर तुमच्या एकट्याच्या द्वारे तुमच्या कुटुंबाला आणि हजारो लोकांना आशीर्वाद मिळेल. हालेलुया. हालेलुया. गुडघ्यावर आपण प्रार्थना करूया. जी कृपा योसेफाला उपलब्ध होती तीच कृपा तुमच्यासाठी पण आहे. गुडघ्यावर ते खाली बसलेले, खुर्चीवर बसलेले उभा राहू. माझ्या तुझी कृपा आज होऊ दे. आज तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये कार्य करू दे.
मी पूर्णपणे स्वतःला स्वाधीन करत आहे. पवित्र आत्मा माझ्यामध्ये कार्य करावा आणि मला बदलावं. आतून बदल येऊ दे, आतून बदल येऊ दे. अन्यायपणाने वागलेले क्षमा मागूया. विचारात बोलण्या वागण्यात पुष्कळ अन्यायाने वाग. काय चाललं की लगेच चहाड्याचा चुकल्याचा दुसऱ्याला रडगाणे सांग, हे मी केलो प्रभू मला क्षमा कर. तुला सांगितलं नाही, मनुष्याला सांगितलं मला क्षमा. तरुण पोरीचं पोराचं चित्र पाहून लगेच आकर्षित झालो. मोहामध्ये पडलो, मला क्षमा कर. विचारात न्यायी बनव, बोलण्यात न्यायी बनव. हालेलुया, 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 हालेलुया. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य अन्यायाचे बंधन तोडत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य शक्ती देत आहे न्यायी जीवनासाठी. हे पवित्र आत्मा, तुझी कृपा मला पुरव, तुझं सामर्थ्य मला पुरव. न्यायी जीवनासाठी तुझं सामर्थ्य मला पुरव. पापाला नाकारण्यासाठी सामर्थ्य दे, पापाला सोडून पडण्यासाठी सामर्थ्य दे. समाधान शरीर जाणमान समाधान एखाद्या आधी रक्षण. आमेन. हालेलुया, हालेलुया. अनेक उदाहरण आपण बायबलमध्ये पाहू शकतो. एक व्यक्ती न्यायीपणाने जीवन जगतो, त्याच्यामुळे अनेकांना आशीर्वाद. दानिएल आहे, अब्राहम आहे, मोशे आहे, एलिया आहे. हालेलुया. एकामुळं स्वतःच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि हजारो लोकांना. प्रेज द लॉर्ड. दुसरा मार्ग नाहीये. कुठल्या पास्टरच्या सिस्टरच्या हातात आशीर्वाद नाहीये. न्यायीपणाच्या मार्गात आशीर्वाद आहे. हालेलुया, 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 हालेलुया. टाळ्या वाजू देवाचं जय जयकार करूया. न्यायी परमेश्वर, न्यायाने न्याय करणारा परमेश्वर. संदेशाचा शेवटचा एकाच्या आशीर्वादाने, एकाच्या न्यायपणाने पुष्कळांना आशीर्वाद मिळतो. तर एकाच्या पापामुळं अनेकांना भोगावं लागतं. तू घरातला प्रमुख व्यक्ती आहेस, घरातले हात पैसे सगळे तू हाताळतोस, घरातली प्रमुख व्यक्ती आहेस, तू एक जबाबदार व्यक्ती आहेस. असं समजू नको की तुझ्या पापाचं फक्त तूच भोगशील. हे पाप केलं, हे भोग. नाही, तुझ्या पापामुळं अनेकांना भोगावं. लक्षात आलं का? उदाहरण सांगतो मी आता वचनात. तुझ्या पापामुळं अनेकांना भोगावं. दावीदाचं उदाहरण, एक न्यायी व्यक्ती, परंतु त्याच्याकडून 2 वेळा अन्याय होतो. एक वेळा युद्धाला जाण्याच्या ऐवजी, पहाटे उठून प्रार्थना करण्याच्या ऐवजी उशिरा उठतो आणि सरळ नजर शेजारच्या घरामध्ये स्त्री आंघोळ करताना दिसतो त्याला, तिला बोलवून घेतो आणि बलात्कार करतो. इतका न्यायी मनुष्य एक दिवस देवापासून दूर गेला आणि पाप होतो. तुम्ही पापात पडता त्याचं महत्वाचं, त्याचा सर्वात मोठा कारण तुम्ही देवाच्या जवळ नाहीये. तुमची प्रार्थना शून्य आहे. हालेलुया. जो लवचिंबक, जो लोखंड लवचिंबकाच्या संपर्कात भरपूर वेळ लागतो, लवचिंबकाचा चुंबकपणा त्याच्यामध्ये असतोच. पण तू जास्त वेळ दूर राहिलं तर चुंबकपणा
एकच दिवस प्रार्थना न करता तेव्हापासून दूर गेला दावीद आणि त्याचा चुंबकपणा निघून गेला. पापात पडला, भयंकर पाप. आणि परिणाम त्याला वाटलं मीच भोगल म्हणून कोणालाही सांगितलं नाही, गपचूप ठेवला. पाप लपवण्यासाठी मर्डरही केला. प्लॅनिंग करून तिच्या नवऱ्याला पाठवलं युद्धामध्ये, जिथं तो मरणच, मेला बिचारा. आणि मग हिला बायको करून घेतलं. किती अन्याय, किती अन्याय. एक न्यायी मनुष्याकडून किती अन्याय. एक अन्याय केला तर त्या अन्यायाला लपवण्यासाठी, त्या अन्यायाला पचवण्यासाठी एक साखळीने अन्याय करावा लागतोय. म्हणून पहिला अन्याय पश्चाताप करा, किंवा पहिला अन्याय कोणा घडू देऊ नका. का कोणाचा हालेलुया नाही? झालं का? एक अन्याय केला तर काय करावं लागतंय? त्याला पचवण्यासाठी, त्याला लपवण्यासाठी एकामागून एक, एकामागून एक अनेक करावं. म्हणून पहिल्याने थांबवायचं. एक अन्याय, एक वर्षाच्या अन्यायामुळे त्याच्या घरात 4 माणसं, 4 पुरुष अवेळी मरण पावले. तरुणपणात, एक तर लहानपणातच मेला आणि बाकीचे 3 तरुणपणात मेले. पहिला वर्षभाकडून पापात जन्माला आलेला मुलगा 7व्या दिवशी मेला. दुसरा, अम्नोनने सावत्र बहिणीशी बलात्कार केला. तिच्या भावाने अदोनिजाने अम्नोनला मारून टाकले. अदोनिजा बापासंगती, बापाशी बंड करतो आणि युद्धामध्ये मारला जातो. आणि शेवटी अबशालोम केसाने झाडाच्या फांदीमध्ये लटकून जातो. शेवटी त्याचं धोंडमार होऊन मरण होते. 4 जण, एक लहानपणीच आणि 3 तरुणपणात मरतात. कोणामुळं? त्यांच्या पापामुळे, त्यांच्या बापाच्या, तुमच्या पापामुळे दुसऱ्यांना भोगावं. तुमच्या पापामुळे दुसऱ्यांना भोगावं लागतं. तुम्ही पाप मोकळे नाही, मी करल, मी भोगल. तू करशील, दुसऱ्यांना भोगावं लागेल, तुझ्या कुटुंबाला भोगावं लागेल. या गोष्टी फक्त वचनातून नाही, मी माझ्या अनुभवातून सांगतोय. पुष्कळ जळलेलो आहे मी, पुष्कळ पोळलेलो आहे मी. माझ्या आत्मिक शरीराला पाहिलं तर पुष्कळ जखमा आहेत. जखमाच्या आहेत माझ्या. जे मी मार खाऊन शिकतो, ते तुम्हाला शिकवतोय, यासाठी तुम्ही मार खाऊ नये. हालेलुया. एखाद्या रस्त्यात जाऊन तिथल्या खड्ड्यात पडलेला मनुष्य त्याच्यात पार गेलेला व्यक्ती सांगतो, बाळा तिथून जाताना सांभाळ. मनावर घ्या, मनावर घ्या. हे फक्त एक संदेश नाहीये, माझ्या जीवनाचा अनुभव आहे. माझ्यामुळे आशीर्वाद मिळाले, माझ्यामुळे काही लोकांना त्रासही झाला. हालेलुया. याहीपणामुळे अनेकांना, हजारोंना आशीर्वाद मिळाले, देवाला धन्यवाद. काही लोकांना त्रासही झालेला माझ्या पापा. तुझ्या पापामुळे दुसऱ्यांना भोगावं लागेल. दावीदच्या पापामुळे 4 जण मेले, तरुणपणात 3 आणि एक लहानपणी. पुन्हा एकदा चुकतो, सैन्य मोजायला गेला. सेनापती योआब इतकं काही आत्मिक व्यक्ती नाहीये. तो म्हणतो, अरे कसा बसतो, तुला आणखी युद्धात विजय दो, तू कोण मला मोजा. राजा म्हणजे हुकुमशाही, नियम पाळावं लागलं, परंतु देवाला चिड आली. देवावर भरोसा न ठेवता आपण आपली शक्तीचा जो माझ्याकडे एवढा पैसा आहे आणि बोलून दाखवतो, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे ही डिग्री आहे, माझ्याकडे ही ओळखी आहेत, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे एवढं सैन्य आहे. परमेश्वर गर्विष्ठाचा विरोध करतो. परमेश्वर गर्विष्ठाचा विरोध करतो. हालेलुया. परमेश्वरच त्याच्या विरोधात उठला आणि बळी आली. किती लोक मेले?
एकाच्या पापामुळं अनेकांना भोगावं लागतं. हालेलुया. म्हणून पर्याय नाही प्रियांनो, आपल्याला न्यायी जीवन जगायचंय. नावाने नाही, बोलण्याने नाही. विचार, बोलणे, वागण्यात आपण कसं पाहिजे आहे? न्यायी असलं पाहिजे आहे. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 32 वचन वाचूया. त्याच्या कृपेच्या शब्दाकडे निर्वंध येतो. लक्ष द्या. पौल त्या ठिकाणी जे काय बोलला ते जागे येण्याविषयी, मंडळी स्थिर करण्याविषयी अनेक गोष्टीबद्दल बोलला. परंतु पौल म्हणतो, मी जे काय बोललो ते कृपेचे शब्द आहेत. आज जे संदेश तुम्ही ऐकला तो कृपेचा संदेश आहे. बोला, आज मी कृपेचा संदेश ऐकलोय. म्हणजे काय? हे वचन ऐकताना त्या वचनाबरोबर देव त्याची कृपा ओतून देत होता. त्या वचनाप्रमाणे बनण्यासाठी, त्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी परमेश्वर कृपा ओतून देत होता. हालेलुया. तुम्ही स्वीकारायला तयार आहे का? कृपा एक शब्द नाहीये, कृपा आत्मा आहे, पवित्र आत्मा, कृपेचा आत्मा. हालेलुया. दोन्ही हात उंच करून पवित्र आत्म्याला आपल्या हृदयामध्ये स्वीकारूया. हे पवित्र आत्मा, तुमची कृपा माझ्यामध्ये कार्य करू दे, मला आतून बदलू दे. मी अन्यायी आहे, नावाने न्यायी आहे, परंतु पुष्कळ माझा स्वभाव, माझं बोलणं, वागणं, विचार अन्यायी आहेत. तुझ्या कृपेने मला बदल, आतून बदल, आतून बदल. आमेन. ज्यावेळेस आपण अशी प्रार्थना करतो काय होतं माहितीये? माझा फिलिपी 2:13. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आपल्यामध्ये इच्छेने साधतो आणि करणेही साधतो. हालेलुया. आपण प्रार्थना केलो, पवित्र आत्म्याला पूर्ण स्वाधीन झालो, त्याला सांगितलं, प्रभू मला न्यायी बनव, मी तयार आहे, कशातूनही मला घेऊन जा, काही कर माझ्या जीवनामध्ये, परंतु तुम्हाला न्यायी बनव. न्यायपणाची इच्छा तो आपल्यामध्ये साधल आणि न्यायपणा आपल्याकडून तो करून घेईल, हे त्यांना विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. बोला, परमेश्वरा तू तुझी इच्छा माझ्यामध्ये साधून घे आणि तुला जे करायचे माझ्यामध्ये करून घे. मी सर्वस्व स्वाधीन होत आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संपत आहे. लक्षात ठेवा, न्यायाची कार्यकारी प्रार्थना फार प्रभावी. न्यायाची कार्यकारी प्रार्थना देवाचं वचन तुमच्या आत्म्यामध्ये जळत राहो. गॉड ब्लेस यू.